एक पूर्वीची म्हण आहे, साजेल तसे घालावे आणि शोभल तसे नेसावे किंवा लेवावे. आज आम्ही रस्त्याने चालत असताना आम्हाला पाहायला मिळतं, की स्त्री कोण आहे आणि पुरुष कोण आहे यातला भेद कळत नाहीये. कारण स्त्रियांनी पुरुषांचा ड्रेस घातलेला असतो आणि पुरुषांनी स्त्रियांचा ड्रेस घातलेला असतो. पुरुषांनी स्त्रियांचे अलंकार परिधान केले असतात आणि स्त्रीने पुरुषाचे अलंकार परिधान केले असतात. आणि म्हणून या दोन जगामध्ये अन्याय आणि अत्याचार याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि त्यासाठी पवित्र बायबलमध्ये आम्हाला काही वचन पाहायला मिळतं. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 9 आणि 10 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, की स्त्रियांनी स्वतःच साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभावे. केस गुंपणे आणि सोने मोते व मौल्यवान वस्त्रे यांनी नव्हे, तर देवभक्तीस शोभलेल्या स्वीकारलेल्या स्त्रियास जसे शोभते तसे त्याने सत्कृत्याने आपणास शोभावावे. आणि पुरुषांनी देखील आपल्या डोक्याला घेरा घालू नका आणि आपल्या दाढीचे केस किंवा कोपरे छाटू नका, ती विद्रूप करू नका, अंगाला गोंधू नका किंवा टॅटू देखील काढू नका. आणि स्त्रियाने पुरुषांचा ड्रेस किंवा वस्त्र घालू नये किंवा पुरुषांनी स्त्रियांचे वस्त्र किंवा ड्रेस घालू नये, कारण ह्याचा परमेश्वराला प्रत्येक व्यक्तीचा वीट आहे असं अनुवादाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने जे आपलं स्वतःच लेणं आणि नेसणं आहे त्या पद्धतीने मी चालावं, म्हणजे अन्याय अत्याचार जगामध्ये होणार नाही. म्हणून साजेल तसे घालावे आणि शोभल तसे नेसावे ही म्हण बरोबर आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी करण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करो. गॉड ब्लेस यू.